कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। नमस्कार, मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या प्राइम टाइम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स। सीएनजी साठी वाहन चालकांची तासनतास प्रतीक्षा, सीएनजी तुटवडा आणि लाईटचा खोळंबा, खेडमधील वाहन चालक त्रस्त। हातलोट घाट रस्त्यासाठी सरकार सक्रिय, योगेश कदमांचा प्रकल्प पूर्णत्वाचा निर्धार, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला नवी जोडणी। जेएनपीए बंदरात 28 मे पासून काम बंद आंदोलन, आयात निर्यात व्यवहार ठप्प होण्याची शक्यता। बिबट्याचा घरात घुसून कुत्र्यावर हल्ला, लोखंडी गेट उघडून बिबट्याची एंट्री, परिसरात भीतीचं वातावरण। पाहुयात सविस्तर वृत्त। कोकणातून परतीच्या प्रवासाला निघालेल्या चाकरमान्यांना सध्या उष्म्याबरोबरच सीएनजीच्या समस्येला देखील सामोरे जावे लागत आहे। खेड तालुक्यातील कळंबणी येथील महानगर गॅस पंपावर सीएनजी भरण्यासाठी वाहन चालकांना तासनतास रांगेत उभे राहावे लागत आहे। याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे। स्थानिक वाहन चालकांचा वाढता त्रास लक्षात घेऊन आमदार योगेश कदम यांच्या आदेशानंतर 2 दिवसांपूर्वी स्थानिक नागरिकांसाठी स्वतंत्र लाईन सुरू करण्यात आली होती। मात्र अवघ्या 2 दिवसातच पुन्हा परिस्थिती जैसे थे झाली असून स्थानिक चालकांनाही लांबलचक रांगांमध्ये थांबावे लागत आहे। त्यातच कधी सीएनजीचा तुटवडा तर कधी वीज पुरवठ्याचा खोळंबा, यामुळे परिस्थिती अधिकच बिकट बनली आहे। रिक्षा चालक, स्कूल बस चालक आणि इतर व्यावसायिक वाहन चालकांना मोठा फटका बसत असून पंपावर वाहनांच्या लांब रांगा लागल्याचं दिसून येत आहे। पेट्रोल आणि डिझेलच्या सातत्याने वाढणाऱ्या दराविरोधात आज सिंधुदुर्गातील कुडाळमध्ये ठाकरे शिवसेना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आंदोलन करत केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांचा निषेध करण्यात आला। यावेळी शिवसैनिकांनी वाढती महागाई, इंधन दरवाढ आणि सर्वसामान्य नागरिकांवर वाढत चाललेला आर्थिक भार याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। अच्छे दिनचे आश्वासन देणारे सरकार आता जनतेची पिळवणूक करत असल्याचा आरोपही आंदोलनकर्त्यांनी केला। दरम्यान या आंदोलनाद्वारे सरकारच्या धोरणाविरोधात जनजागृती करण्याचा प्रयत्न करण्यात आला असून शिवसेना नेते वैभव नाईक यांनीही सरकारवर जोरदार टीका केली आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने कुडाळ तालुक्यातील शिवसेनेच्या वतीने पेट्रोल डिझेल दरवाढ जी वारंवार होते त्याच्या निषेधार्थ आणि लोकांमध्ये जागृती करण्यासाठी आम्ही आंदोलन केलेलं आहे। आपण बघितलं असाल की पेट्रोल डिझेल दरवाढ 8 दिवसामध्ये 4 वेळा झालेली आहे आणि अजूनही ती थांबण्याची शक्यता नाही आहे आणि त्यामध्ये लोकांनी जागृत झालं पाहिजे। लोकांनी आज खरं तर पेट्रोल डिझेल दरवाढीमुळे फक्त पेट्रोल डिझेल वाढलं नाही तर संपूर्ण महागाई वाढलेली आहे। आज आपण बघितलं असाल की भाजीचे दर वाढलेत, दुधाचे दर वाढलेत, बांधकाम साहित्याचे दर वाढलेत आणि ट्रान्सपोर्टचे दर वाढलेले आहेत आणि त्यामुळे सगळ्यांनी महागाई केलेली आहे। आज कोथिंबीरीची एक पिढी 70 रुपयापर्यंत गेलेली आहे। ह्या सगळ्या गोष्टीचा विचार सरकार करत नाही आहे आणि सरकार वारंवार आश्वासनं देत आहेत। आपण बघितलं असाल की एवढं करून पैसे असूनही डिझेल पेट्रोल मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे। परंतु माननीय मुख्यमंत्री काय सांगत आहेत की 40% लोक काळाबाजार करण्यासाठी साठवणूक ठेवत आहेत। परंतु असे आपण बघितलं असाल की आज पेट्रोल पंपावर अजून रांगाच्या रांगा आहेत। अजूनही शेतीचा हंगाम सुरू व्हायचा आहे। शेतकऱ्यांना सुद्धा डिझेल पेट्रोल मिळणं आता मुश्किल झालेलं आहे आणि या सगळ्याच्या विरोधात आमचं आंदोलन आहे। जे मोदींनी 10 वर्ष 15 वर्षापूर्वी सांगितलं तेच आम्ही लोकांना या माध्यमातून लोकांना आठवण करून देत आहे। खरं तर आंतरराष्ट्रीय बाजारावर पेट्रोल डिझेल दरवाढीपेक्षा आपल्या डॉलरचा दर घसरल्यामुळे ही दरवाढ झालेली आहे आणि ह्या डॉलरचा दर माननीय पंतप्रधान हे थांबवू शकले नाही, वस्तुस्थिती आहे। आज नीटचे पेपर फुटलेले आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांचं भविष्य अंधारात आहे आणि हे मात्र वेगवेगळ्या गोष्टी सांगून फक्त लोकांना राजकारण करून दुसऱ्या पक्षातले लोक घेऊन आज सत्ता गाजवत आहेत आणि ह्याच्या विरोधात लोकांनी जागृत करण्यासाठी आमचं हे आंदोलन आहे। खेड, दापोली आणि मंडणगड मतदारसंघासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा हातलोट घाट रस्ता प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सरकार सातत्यानं प्रयत्नशील असल्याची माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली आहे। रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्याला जोडणारा हा मार्ग कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाला नवी गती देणारा ठरणार असल्याचं त्यांनी सांगितलं।
वन विभागाच्या परवानग्या, विविध तांत्रिक अडचणी यांमुळे रखडलेल्या प्रकल्पाबाबत मंत्रालयात सार्वजनिक बांधकाम विभाग आणि वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत विशेष आढावा बैठक घेण्यात आली। यावेळी प्रकल्पाच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेत उर्वरित मंजुऱ्या आणि अडचणी तात्काळ दूर करण्याच्या सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या। तसेच खेड तालुक्यातील बिरमणी आणि हातलोट परिसरातील नागरिकांचा प्रवास अधिक सुलभ व्हावा, वेळ आणि अंतराची बचत व्हावी यासाठी हा प्रकल्प युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत। उरण येथील जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरण म्हणजे JNPA बंदरात 28 मे पासून काम बंद आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे। न्हावा शेवा कंटेनर ऑपरेशन असोसिएशनने ट्रॅक्टर ट्रेलर वाहतूकदारांवर लादल्या जाणाऱ्या अतिरिक्त आर्थिक भुर्दंडाविरोधात हे आंदोलन पुकारले आहे। JNPA बंदरातून दररोज हजारो कंटेनरची वाहतूक होत असताना कंटेनर लोडिंग आणि रिकामे कंटेनर यार्डमध्ये जमा करताना वाहतूकदारांकडून मोठ्या प्रमाणात शुल्क आकारले जात असल्याचा आरोप संघटनेकडून करण्यात आला आहे। त्यामुळे एका कंटेनर मागे जवळपास 10,000 रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार सहन करावा लागत असल्याचे वाहतूकदारांचे म्हणणे आहे। नियमानुसार हा खर्च शिपिंग कंपन्यांनी करणे अपेक्षित असताना तो जबरदस्तीने वाहतूकदारांकडून वसूल केला जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे। दरम्यान या प्रश्नावर केंद्र सरकार आणि प्रशासनाने अद्याप ठोस निर्णय न घेतल्याने संतप्त झालेल्या वाहतूकदारांनी 28 मे पासून कंटेनर लोडिंग आणि अनलोडिंग पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे। या आंदोलनामुळे आयात निर्यात व्यवहारांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। त्याच्या मागचं कारण असं आहे की पूर्वी इम्पोर्ट कंटेनर ऑफलोड करण्यासाठी जे चार्जेस घेतले जात होते ते आजही कंटिन्यू आहेत, उलट त्याच्यामध्ये वाढ झाली। परंतु 1-1.5 वर्षापासून आता यांनी एमटी डेपोजनी एक्सपोर्ट कंटेनर जे पिकअप केले जातात त्या पिकअप साठी सुद्धा यांनी लो चार्जेस आम्हाला चालू केलेले आहेत आणि ट्रान्सपोर्टर भरतात आहे। एक्सपोर्टला पूर्वी हे चार्जेस नव्हते, परंतु त्यांनी चालू केलं 590 पासून ते आता हे 1100 1100 केले। आता हे चार्जेस ट्रान्सपोर्टर का भरेल? कारण आमचं कुठलंही कॉन्ट्रॅक्ट किंवा आमचे कस्टमर एमटी डेपोज नाहीत, आमच्याकडून पैसे वसूल केले जाऊ नये, त्यांनी ते पैसे शिपिंग लाईन कडून किंवा कुठल्याही त्यांच्या कन्सर्न जे काही इंडस्ट्रीज असतील त्यांच्याकडून ते पैसे वसूल झाले पाहिजेत, केले पाहिजेत। मग त्यांनी 500 घ्यावेत, 1000 घ्यावेत किंवा 4000 10,000 घ्यावेत, तो आमचा मुद्दा नाहीये। मुद्दाच हाच आहे की ते आमच्याकडून घेऊ नये आणि म्हणून आम्ही 28 तारखेपासून स्वेच्छेने काम बंद आंदोलन करत आहोत। आमच्या गाड्या एमटी पिकअपसाठी जाणार नाहीत, म्हणजे एक्सपोर्ट पिकअपसाठी जाणार नाहीत आणि आमच्या गाड्या इम्पोर्ट ऑफलोडिंग साठी सुद्धा जाणार नाहीत। हाच आमचा कन्सर्न आहे। आमच्यावर ओव्हरबर्डन नकोय। आम्ही ट्रान्सपोर्टर ऑलरेडी पिचलेले आहोत। डिझेल वाढ असो, मेंटेनन्स कॉस्ट असो, गाड्यांची कॉस्ट असो, फ्रेट आमचा जो रेट आहे ट्रान्सपोर्टेशनचा त्याच्यामध्ये असो, त्याच्यामध्येच कितीतरी ट्रान्सपोर्टर म्हणजे उदाहरणार्थ माझ्याकडे 180 मेंबर होते, आज फक्त 79 मेंबर्स राहिलेत, बाकीचे सगळे बंद झाले याच कारणामुळे। आणि आता आम्हाला ऑलरेडी हे बर्डन असून ते ओव्हर बर्डन नकोय, म्हणून आम्ही 28 तारखेपासून स्वेच्छेने बंद करत आहोत। देखिए हम ट्रांसपोर्टर को बहुत तकलीफ सहना पड़ रहा है। हम ट्रांसपोर्टर से ज्यादा हमारे ड्राइवरों को सहना पड़ रहा है। आज जो वहाँ पे कंटेनर यार्ड्स में जो एमटी खाली करने के लिए जो चार्जेस हैं वो बहुत ज्यादा हैं और उसको हमको ज्यादा की बात अलग है, वो ना हमारे ट्रांसपोर्टर को कुछ लेना देना नहीं है, हमारे ड्राइवर्स को कुछ लेना देना नहीं है, उससे भी जबरदस्ती हमसे भराया जा रहा है। जबकि इनका लेना देना काम वो शिपिंग लाइन का है, CFS का है, वो अपना पोर्ट का है। हमारे ट्रांसपोर्टर का कुछ उसमें लेना देना नहीं है, फर्स्ट ऑफ ऑल। दूसरी बात, यहाँ से हम लोग को इतना पैसा लेने के बाद एक जानवरों की तरह ट्रीटमेंट जो है हमारे ड्राइवरों के साथ में यार्ड में होता है। 8-8 घंटा 10-10 घंटा खाली करने के लिए हमको लगता है, ड्राइवर्स को लगता है। टर्न आउट टाइम हमारा वहाँ पे नुकसान होता है। उसके बाद रोड पे ट्रैफिक इतनी लगती है जो हमको वहाँ से यार्ड ई चालान हमको ट्रैफिक पुलिस का पैसा भरना पड़ता है। तो ये सबसे हम लोग तंग आके जो है ना, हम लोग को कुछ बचता नहीं है। हम लोग जो है ना ड्राइवर को बचता है। ड्राइवर आज इतने सब गाँव भाग के छोड़ कर ऐसे कंडीशन में कोई काम नहीं करना चाहता है। आप एक कंडीशन यार्ड में आप जाके कंडीशन देखें ड्राइवरों का क्या हाल है, वहां पे आप देखेंगे तो आपको लगेगा कि वाकई में हमको ये काम नहीं करना चाहिए, हमको जो है ना ड्राइवर की हालत में काम करेंगे। तो मेरा विनती है कि अगर ये हमारी सुनवाई नहीं होती है
तो हम लोग 28 तारीख से हम स्वेच्छा से बंद कर रहे हैं। और हम वो किसी का दबाव नहीं है, किसी का ये नहीं, हम अपने मन मर्जी से हम इसको बंद करके हम कुछ इसका ना कुछ उपाय निकलना चाहिए, ऐसा मेरा समझना है। रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर नाटे पोलीस ठाणे हद्दीत एका वयोवृद्ध व्यक्तीची सोनसाखळी चोरून अज्ञात चोरटा फरार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। आडिवरे ते वैद्य जाणाऱ्या रस्त्यालगत ही घटना घडली असून एका दुचाकीस्वाराने वृद्ध इसमाच्या गळ्यातील सोनसाखळी जबरदस्तीने खेचून घटनास्थळावरून पळ काढला। या प्रकरणामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। घटनेची माहिती मिळताच जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नितीन बगाट यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत पाहणी केली। यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून घटनेची सविस्तर माहिती घेत तपासाबाबत आवश्यक सूचना दिल्या। तसेच आरोपीचा लवकरात लवकर शोध घेऊन त्याला गजाआड करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत। दरम्यान पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि अन्य तांत्रिक बाबींच्या आधारे तपास वेगाने सुरू करण्यात आला आहे। चिपळूण तालुक्यातील बोरगाव उद्यमनगर परिसरात बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। एका घराच्या पडवीतील लोखंडी गेट उघडून बिबट्याने थेट पाळीव कुत्र्यावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। विशेष म्हणजे घराला लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा पूर्ण प्रकार कैद झाला असून त्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे। स्थानिकांच्या म्हणण्यानुसार गेल्या महिन्याभरापासून याच उद्यमनगर परिसरातून तब्बल 7 पाळीव कुत्र्यांना बिबट्याने उचलून नेले आहे। परिसरात 2 बिबटे सक्रिय असल्याची माहिती ग्रामस्थांकडून देण्यात येते। त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून रात्रीच्या वेळी बाहेर पडणे धोकादायक बनले आहे। दरम्यान बोरगाव ग्रामस्थांनी वनविभागाकडे निवेदन देत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे। आता चिपळूण वनविभाग यावर कोणती ठोस कारवाई करतं याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। आंबेडकरी आणि बहुजन चळवळीतील ज्येष्ठ नेते, बौद्धजन पंचायत समितीचे माजी अध्यक्ष तसेच बौद्ध समाज युवा संघ रायगडचे ज्येष्ठ मार्गदर्शक यशवंत हिरू शिंदे अर्थात शिंदे सर यांचे अल्पशा आजाराने वयाच्या 85व्या वर्षी दुःखद निधन झाले। त्यांच्या निधनाने रायगडसह संपूर्ण आंबेडकरी व बहुजन चळवळीवर शोककळा पसरली आहे। बुद्ध, कबीर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समतावादी विचारधारेचे सच्चे पाईक म्हणून शिंदे सर यांची ओळख होती। सामाजिक, शैक्षणिक आणि वैचारिक उन्नतीसाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष करत समाज प्रबोधनाचं कार्य केलं। अत्यंत प्रेमळ, मनमिळावू आणि संवेदनशील स्वभावामुळे त्यांनी हजारो कार्यकर्ते, विद्यार्थी आणि नागरिकांशी जिव्हाळ्याचे नाते निर्माण केले होते। समाजातील वंचित आणि गरजू घटकांसाठी ते नेहमीच आधारवड ठरले। त्यांच्या निधनामुळे बहुजन चळवळीचे मोठे आणि अपूरणीय नुकसान झाल्याची भावना विविध सामाजिक संघटना आणि मान्यवरांनी व्यक्त केली आहे। दरम्यान दिवंगत यशवंत शिंदे यांचा जलदान विधी आणि शोकसभा 7 जून रोजी रोहा येथे आयोजित करण्यात आले आहे। याचा बुलेटिनमध्ये वेळ झाली, इथेच थांबण्याची। भेटूयात नवीन बुलेटिनसह। तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त माझे कोकण।